नमस्कार, संस्कार रोडे या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रेसिपी। तर रेसिपी बनवणार आहेत काय ते तुम्हाला थंबनेल बघून लक्षात आलंच असेल। आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। चिकन बिर्याणी बनवणार आहेत तर आपण चला सुरू करूया। आता इथं 2 किलोची बिर्याणी बनवणार आहोत। आपण 2 किलो चिकन घेतले, त्यासाठी आपण एवढं पातेलं घेऊया। आता ह्या पातेल्यामध्ये आपण चिकन घालून घेऊ। आता इथं बघू शकता फ्रेश असं 2 किलो चिकन घेतलेलं आहे। मस्त 2-3 पाण्याने धुवून घेतलंय आणि गावाकडे असं भाजलेलं चिकन भेटतं। मी गावाकडे असल्यामुळे मी गावाकडची रेसिपी टाकत आहे। तर हे बघा 2 किलो एकदम फ्रेश आणि चिकन धुवून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये आपण मटेरियल टाकून घेऊ। आता इथं आपण हे स्वच्छ धुतलेल्या चिकनवर हळद टाकून घेऊ। आता मी मोठा चमचा हळद घेतली आहे, त्याला कलर पण आला पाहिजे त्यामुळे आता हळद टाकून घेतली। आता मिरची पावडर टाकून घेऊ। आम्हाला लय स्पायसी लागत आहे त्यामुळे मी जास्त मिरची पावडर घालत आहे। थोडे आपण जिरे घालून घेऊ ह्याच्यामध्ये, जास्त नाही, मी थोडेच जिरे घालणार आहे। मीठ घालून घेऊया चवीनुसार तुम्हाला जेवढं। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एवढी कोथिंबीर घेऊया, एवढा लसूण टाकते, एवढी अद्रक टाकते आपण। आता हे मिक्सरला, आता अद्रक आणि कोथिंबीर लसूण मिक्सरला फिरवून बारीक करून घेतला। आता हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ। आता इथं लय दही पातळ होतं म्हणून मी थोडंसं चाळणीने ह्याचं पाणी काढून घेतलंय। एवढं दही टाकून घेऊ। आणखी दही टाकायचं ह्याच्यामध्ये आपल्याला, आणखी दही टाकते बघा, एवढं दही। सुहानाचा बिर्याणी मसाला आहे, ही आमच्या गावाकडे भेटत नाही, मी पुण्याहून आणलाय ही मसाला। तर ही छोट्या छोट्या पुड्या आहेत, आपण 2 पुड्या टाकून घेऊ। बिर्याणी मसाल्याचा आहे, यानं पण खूप छान टेस्ट येते बघा। मी टाकते 2 पुड्या। बिर्याणी जास्त आहे 2 किलोची, त्यामुळे मसाले भरपूर लागणार आहे, त्यामुळे मी इथं एवढा मसाला टाकून घेतला आहे। माझी रेसिपी नक्कीच ट्राय करा बघा, छान रेसिपी असते। तुम्हाला आवडली तर मला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। इथं एवढा कांदा हे करून घेतला, मी नंतर पण भाजलेला कांदा वापरणार आहे, पण आता कच्चा कांदा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। जास्त नाही, 2-3 कांदे छोटे छोटे कापून टाकायचे। आता लिंबाचा रस घालू ह्याच्यामध्ये आपण। थांबा, छोटे छोटेच लिंब आहेत बघा आपले, हे लिंबोणीच्या घरच्या लिंबोणीचे लिंब आहेत। आता उन्हाळा दिवस असल्यामुळं लिंब खूप महाग झालेत, ह्याला पण लय रस निघत आहे। आता आपण हे रस आहे ना त्याच्यामध्ये टाकणार आहोत। तर पूर्ण आता हे रस टाकून मिक्स करून घ्यायचं बिर्याणीला आपले छान। एवढा लिंबाचा रस आहे, आता आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकून घेऊ। आता फक्त ह्याच्यामध्ये टोमॅटो कमी आहे बघा। टोमॅटो आता ताई गेल्यात बाहेर, आणला तर टाकायचा आहे, नाहीतर टोमॅटो टाकायचा नाही। त्यामुळे आता ह्याला पूर्ण हाताने असं मिक्स करून घेणार आहे। आणि लिंब आणि दही ह्याच्यामध्ये एकदम चांगलं मिक्स होते ना, तर हे कमीत कमी आपल्याला अर्धा तास तरी मुरवायला ठेवायचं आहे। असं हे पूर्ण मिक्स करून आहे ना कमीत कमी अर्धा तास ठेवायचं आहे। एकदम छान आणि मस्त चिकन मुरत आहे बघा। मग शिजायला पण एवढं जास्त वेळ लागत नाही। आणि ह्याच्यामध्ये पूर्ण सगळं टाकलंय, आता कांदा, कोथिंबीर, लसूण हे आता ह्याला मिक्स करून घेतलंय चांगलं हाताने असं। आता ह्याला झाकण मारून कमीत कमी अर्ध्या तासासाठी ठेवून देऊ बघा। पूर्ण मिक्स झालंय, आता आपण ह्याला अर्ध्या तासानं बनवायला घेऊ, तोपर्यंत झाकण मारून ठेवून देऊ। आता आपण चिकन मुरायला ठेवलेलं होतं ना, त्याला कंप्लीट 30 मिनिट झालेलं आहे, आपण बघू शकता बघा। एकदम छान असं हे झालेलं आहे। तर आपण एका पातेल्यामध्ये, आता हे मोठं पातेलं घेतलंय, गॅस चालू केलेला आहे। आता ह्या पातेल्यामध्ये आपण तेल टाकलंय, तेल बघा भरपूर असं तेल टाकलेलं आहे, दाखवते। आता ह्या तेलामध्ये आपण थोडे खडा मसाला, थोडंसं तमालपत्र, विलायची, दगडी फूल आणि थोडेसे मिरे घालणार आहेत, लवंगा। ह्याला आपण आता थोडंसं फुल गॅस करून हे, आता आपलं ना तेल तापत आले। आता आपण त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण घालून घेऊ। भरपूर असा लसूण आणि अद्रक घेतली बघा मी इथं। आता हे पूर्ण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ बघा। आता अद्रक, लसूण आणि थोडेसे खडे मसाले टाकले, तर त्याला आपण पूर्ण असं परतून घेऊया। मिक्स करून घेतलंय। आता हे भाजत आले तर आपण ह्याच्यामध्ये काय घालणार आहेत, आपण हे मिक्स केलेलं चिकन टाकूया। मिक्स केलेलं चिकन आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊ। ह्याच्यामध्ये ना कट करून थोड्याशा मिरच्या टाकल्यात बघा, अशा हे करून हिरव्या मिरच्या थोड्या पिकलेल्या होत्या ते टाकले 2-4
थोडं तिखट वाढण्यासाठी. आता हे आपण चिकन टाकून घेऊ त्याच्यामध्ये. आता हे पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते, तुम्हाला दाखवते 2 मिनिटात. पूर्ण आपलं आता हे चिकन ह्याच्यात टाकून घेतलंय बघा. आता आपण काय करू, हे मिक्स करून घेऊ. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतल्याशिवाय चिकनला मस्त असा छान कलर येणार नाही. त्यामुळे गॅस फुल केलाय बघा मी इथं. आता ह्याला पूर्ण मिक्स करून घेते मी. आता मिक्स झालेला आहे. ह्याच्यामध्ये आणखी थोडे आपण मसाले घालूया. आता ह्याच्यामध्ये जेवढे मसाले टाकलेत ना आपण ते चिकनसाठी टाकले होते. आता आपण हे राईसला आपल्या कलर येण्यासाठी आणखी मिरची पावडर टाकूया ह्याच्यामध्ये थोडी. आता ह्याच्यामध्ये ना हिरव्या मिरच्या घातल्या, थोडंसं लाल मिरची पावडर घातलंय. आता आपण ह्याला पूर्ण मिक्स करून घेऊ आणि 15 मिनिटासाठी आपण ह्याला झाकण लावून कमी गॅसवर ठेवू, म्हणजे हे चिकन पूर्ण शिजून जाते. आता ह्याला ना जास्त चिकन असल्यामुळे उगं थोडं पाणी टाकते की आपण हे शिजलं पाहिजे. आता हे पूर्ण मिक्स करून घेतलंय, सगळं मटेरियल टाकलंय बघा ह्याच्यामध्ये. आता आपण ह्याला मस्त झाकण देऊन 15 मिनिटं शिजायला ठेवूया. आता इथं बासमती तांदूळ घेतलाय, जुना बासमती आहे बघा तुम्ही. एकदम छान बासमती तांदूळ लागत आहे म्हणून बासमती घेतलाय. कोलम होता पण कोलमची नाही बिर्याणी जास्त पोरांना आवडत, त्यामुळं इथं बासमती तांदूळ घेतलाय. तर आपण हे आता भिजत घालूया. आता ते भिजत घालाय म्हणलेले तांदूळ हे पातेल्यामध्ये टाकलेत मी. ह्याच्यामध्ये असं स्वच्छ पाणी टाकले. आता ह्याला एवढे चोळून धुवायचे ना, एकदम छान असे पांढरे शुभ्र तांदूळ निघाले पाहिजे. एवढं 2-3 पाण्यानं धुवून घेणार आहे. बघू शकतात बघा किती पांढरे शुभ्र तांदूळ धुवून झालेत. आता आपण ह्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून देऊ आणि जास्त नाही, फक्त 15 ते 20 मिनिट आपण ह्याला भिजत ठेवूया तांदळाला. तांदूळ जेवढे आहेत का त्याच्यावरती 4 बोट पाणी टाकायचं आणि ठेवून द्यायचं 15 मिनिटासाठी. 20 मिनिटं लई होतील, 15 मिनिटासाठी आपण ठेवून देऊ. आता ह्याच्यामध्ये एवढं पाणी टाकले मी. आता ह्याला ना 15 ते 20 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ. आता इथं बाजूची कढई घेतली, ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून देऊ. बाजूला इथं छोटी कढई घेतली, त्या कढईमध्ये एवढं तेल टाकलंय. आपण ह्याच्यामध्ये तेल तापलं ना कांदा तळायला टाकूया. असं उभा चिरून घेतलाय कांदा, आपण ह्या तेल तापलेल्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे पूर्ण कांदा आपल्याला लागणार आहे बिर्याणीला. कांदा आपण टाकलाय. आता ह्याला आपण पूर्ण तळून घेऊया एकदम लालसर. आता जास्त पण लाल नाही, पडू लागतो, त्यामुळे थोडा कमी लाल भाजून घेऊ आपण ह्याला. बघू शकतात इथं कसा 4 मिनिटं लागले बघा मला एवढा कांदा भाजायला. तर आता हे कांदा लालसर व्हायला लागलाय. आणखी थोडा 1 मिनिट भाजू देऊ. आणि मी कमी गॅसवर ही केला होता, भाजत होता ना, त्यामुळं बघा आता आपला कांदा एकदम लालसर भाजलाय. मी इथे गॅस बंद केलाय. आता आपण या एका प्लेटमध्ये काढून घेऊ याला. आपल्या तांदळाला 20 मिनिटं झालेलं आहे. मी एका ताटामध्ये या गाळणीनं पूर्ण पाणी निथळून ह्यामध्ये काढून घेते. आपल्याला ह्याच पातेल्यामध्ये तांदूळ उकडायचा आहे, त्यामुळं मी हे पातेलं रिकामं करण्यासाठी ते तांदूळ चाळणीनं गाळून ह्याच्यामध्ये काढून घेते. आता मी सगळं असाच तांदूळ काढून घेते ह्याच्यातलं. आपण तांदूळ उकडण्यासाठी इथं पातेलं घेतलंय. पातेल्यामध्ये एवढं पाणी टाकलंय. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडे खडा मसाले घालूया आणि आपले तांदूळ शिजायला ह्याच्यामध्ये टाकू. उकडून घ्यायचे, आपल्याला जास्त नाही शिजवायचे. मीठ टाकले त्याच्यामध्ये पाण्यामध्ये. ह्याच्यामध्ये थोडा तेजपत्ता टाकूया आणि थोडेसे खडे मसाले आहेत ते पण हे खडे मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. बघू शकतात आपलं पाणी हे उकळलंय. आता आपण ह्याच्यामध्ये भिजवलं ते भिजवून काढलेला तांदूळ आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आता आपले हे सगळे तांदूळ टाकून झालेत. याला एकदा मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यावर 8 मिनिटं झाकण ठेवू. 8च मिनिटामध्ये आपला तांदूळ तयार होते. चिकनचा आपण गॅस बंद करू. इकडे अलीकडे शिजाय टाकलेलं चिकन आहे ना, आपण गॅस बंद करू ह्याचा. आता इथे गॅस बंद केलेला आहे मी आणि बघू शकतात तांदूळ कसा झालाय आपला. हे बघा हे एवढा. इकडे बघा आता हे तांदूळ आहे ना, हे असा 2 तुकड्यामध्ये हे झाला पाहिजे. हे बघा
थांबा परत दाखवते तुम्हाला. एवढा शिजायला पाहिजे हो का हे. आता आपण ह्याला काढून घेऊ. हे असं उपसून ह्या चाळणीनं तांदूळ मी ह्याच्यामध्ये काढून घेते. बघा कसा तांदूळ झाला, एकदम असं सुट्टा सुट्टा. बस बघा आता आपण हे गॅस बंद केला होता. आता हे गॅस परत चालू केलेला आहे. आता चालू करून आपण ही भाजीमध्ये आपलं जे तांदूळ शिजलेला आहे ना ते काढून घेऊ. आता ही भाजी थोडी थंड झाली त्यामुळे परत एकदा ह्याला गरम होऊ देऊ. बिर्याणीची भाजी बघा कशी झाली, एकदम छान अशी तरीसारखी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते तांदूळ घालून घ्यायचं आहे. जे आपण उकडून काढून ठेवलेला आहे ना ते तांदूळ आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. आता कुठलाच मसाला टाकायचा नाही, आपण ह्याच्यात डबल मसाले टाकलेले असल्यामुळं आता ओनली वन तांदूळ टाकून घेऊ. आता बघू शकतात ह्याला उकळी आली. आता आपण हे काढलेला तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. पूर्ण तांदूळ टाकायचं आपल्याला जेवढा आहे. आपला आता इथं तांदूळ आतरून झालाय. आपण ह्याच्यावर तळलेला कांदा टाकून घेऊया. असा मस्त कांदा टाकलाय. थोडा कांदा तळायला टाकलाय आपण. ह्याच्यावर थोडंसं तेल टाकूया, थोडा जास्त नाही. आता ही बिर्याणी मसाल्याची एक पुडी आहे ती आपण वरून टाकूया. ते तांदळाला बसणारी, मग अशी 2 टाकलेल्या त्या चिकनला गेल्या आणि ही पूर्ण तांदळाला लागती, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण ही पुडी एक टाकून घेतली. आता आपण हे कलर घेतलाय. हे कलर मी पळीतच टाकलाय बघा, मिक्स केलाय. आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ असा कलर. जास्त नाही, थोडा थोडा टाकायचा. आता कलर टाकलाय, थोडी कोथिंबीर टाकते वरून. बघू शकतात एकदा कसा कलर आलाय, सुंदर असं छान आणि मस्त वाफ बसायली. आता आपण ह्याच्यावर झाकण मारू आणि फक्त 5 मिनिटासाठी ठेवून देऊ. ह्याच्या खाली आपण गॅसच्या शेगडीवर तवा ठेवलाय, तव्यावर पातेलं ठेवलंय. आता हे पातेल्याला दम देऊ 5 मिनिटासाठी. आता दम झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते कसं झालंय आपल्या बिर्याणीची रेसिपी. तर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच लाईक करा. नमस्कार मंडळ. आज माझी आंटी पुण्याहून आली आहे. तिची आजी मला बिर्याणी खूप आवडते म्हणून मी आज बोलू लावली आंटीला. तुम्हाला बघू शकता तुम्ही, खूप छान म्हणते माझी आंटी. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. छान वाटली तर छान आणि धन्यवाद. आता इथं आपला गॅस बंद करून घेऊ आपण. आपलं भात पूर्ण तयार झालेला आहे. आपण ह्याला बंद करूया. आता ह्याचं झाकण काढून दाखवते तुम्हाला कशी बिर्याणी. बघू शकतात, थांबा. बघू शकतात बिर्याणी कशी झाली आपली, एकदम छान आणि सुंदर अशी. दादाला थोडी बाजूला काढून घेतली होती मी फिक्की. आता ही पूर्ण तयार झालेली आहे. तर ह्याचा तांदूळ बघा, तुम्हाला दाखवते कसा झालाय. हे बघा, हे बघा. आणि चिकन पूर्ण शिजलंय. आता आपण हे ताटात काढून घेऊ. पिल्यासाठी आमच्या एक ताट करू. पिल्यानं सांगितलंय ना तुम्हाला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा म्हणून. त्यामुळे आपण पिल्यासाठी एक ताट लावून देऊ. तुम्हाला दाखवते कशी झाली बिर्याणी. बघा शकता कशी मस्त अशी बिर्याणी झालेली आहे. आणि चिकन पण पूर्ण शिजलेलं आहे. बघू शकता कसे तांदूळ मस्त असे खिले तांदूळ झालेले आहे. आणि बिर्याणी पण तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.